अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारा मसाले भात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. 1 वाटी तांदूळ मी इकडं स्वच्छ धुवून भिजत ठेवलं आहे 10 मिनिट. त्यासाठी एक मीडियम साईज कांदा स्लाईस करून घेतला आहे, एक बटाटा आणि एक टोमॅटो. यात तुम्ही स्प्लिट करून मिरची ॲड करू शकता. मी त्या जागी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट तयार करून घेतली आहे. इकडं बेसिक खडे मसाला आपण घेतलेले आहेत. जर बाळ वगैरे लहान मुलं खाणार असतील तर जास्त खडे मसाला ॲड करू नका, त्यामुळे घशामध्ये तिखट लागेल. थोडेसे शेंगदाणे घेतले आपण. 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करायचं आहे. चांगलं तडतडू द्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही. त्यामध्ये खडे मसाले ॲड करायचं आहे, तेही चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहे. त्यामध्ये तुम्ही मिरची स्प्लिट करून मिरची किंवा अद्रक लसणाची पेस्टही आधी ॲड करू शकता. व्यवस्थित खडे मसाले आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण स्प्लिट करून घेतलेले कांदे, उभे चिरून घेतलेले कांदे ॲड करायचे आहे. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाताना कचकच लागणार नाही. सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यामध्ये तुम्ही मीठही ॲड करू शकता किंवा टोमॅटो ॲड करतानाही मीठ ॲड करू शकता. आता ह्यामध्ये मीठ आणि ह्यामध्ये टोमॅटो आणि बटाटे ॲड करून आपण अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहे, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होतील. आणि व्यवस्थित परतून आपण 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहे, जेणेकरून आपले टोमॅटो सॉफ्ट होतील. आता झाकण लावून 1 ते 1.5 मिनिट ठेवायचं आहे. आता पाहू शकता तुम्ही टोमॅटो किती सॉफ्ट झालेत. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं मिरची, कोथिंबीर आणि अद्रक लसणाची, ती ॲड करायची आहे. ह्याच्याने खूप चव इन्हान्स होते. वेगळं मसाले भात लागतं, खिचडीसारखं नाही लागत. ह्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि हळदही ॲड करू शकता. मी ह्याच्यात लाल तिखट आणि हळद स्किप केलेलं आहे. हे टिपिकल मसाले भात असल्यामुळे ह्यामध्ये मी फक्त आणि फक्त गरम मसाला ॲड केला, तोही अर्धा चमचा. कारण खडा मसाला असल्यामुळे भात तिखट होऊ शकतो, त्यामुळे अर्धा चमचा खडा गरम मसाला ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्याला 1 मिनिट असंच सोडायचं, जेणेकरून तो मसाला व्यवस्थित शिजेल. आणि त्यानंतर धुवून घेतलेला भात ॲड करायचा आहे. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि त्याला मी 1 वाटी भात घेतला होता, त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी घेतली आहे. इकडे व्यवस्थित बटाटे असल्यामुळे बटाट्याला शिजायला थोडंसं पाणी लागेल. आणि नॉनस्टिक पॅन असल्यामुळे भात चिकटणार नाही आणि चिकटही होणार नाही, मोकळा होईल. म्हणून मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. चिकट होणारच नाही भात त्यामुळे. आता पाहू शकता तुम्ही किती मऊ आणि सुटसुटीत झाला आहे भात. असं तुम्ही व्यवस्थित ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता आणि तुम्ही लोणच्या आणि पापडासोबत सर्व करू शकता. असेच छान छान रेसिपी पाहण्याकरिता आम्हाला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.